पासवर्ड समृद्धीचे आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। समृद्धी ह्या शब्दातच खरं तर अख्खं आयुष्य सामावलंय, कारण जिथे समृद्धी तिथेच उत्साह चैतन्य पाहायला मिळतो आणि ही समृद्धी अशीच आपल्या सोबत अखंड राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं। पण हा समृद्धीचा पासवर्ड नेमका कशात आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा याबद्दलच आपण बोलणार आहोत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांच्याशी। आणि आज आपण ह्या कार्यक्रमाअंतर्गत बोलणार आहोत ते एका महत्त्वाच्या विषयावर, गणेश पूजन आणि वास्तू। महेशजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे पासवर्ड समृद्धीच्या आमच्या खास कार्यक्रमात। मात्र ह्याच संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही महेशजींना फोन करून विचारू शकता, पण त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या 1800-221010। तेव्हा लगेचच आम्ही चर्चेला सुरुवात करतोय। महेशजी, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि अर्थातच आता गणपती जवळ आलेला आहे आणि गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाला एक उत्साह निर्माण होतो, प्रिय देखील, अतिशय प्रिय गणपती म्हणजे। तर मला सांगा की नेमकी कधी पूजा करावी, काय मुहूर्त आहे ह्याबद्दल? या वर्षी मधुरा असं आहे ना की प्रत्येक काळापासून सकाळी 11:30 पर्यंत छान मुहूर्त आहे की जिथे तुम्ही कधी गणपतीची स्थापना करू शकता। 10:30 ते 11:30 हा राहू काल आहे, परंतु राहू काल हा होम हवनासाठी पाहिला जातो, त्यामुळे या काळात देखील तुम्ही म्हणजे स्थापना करू शकतो आपण, असं काही प्रॉब्लेम नाहीये। म्हणजे नक्कीच म्हणजे थोडक्यात काहीच लाभदायक ठरू शकेल अर्थातच। पण महेशजी, मला हे विचारायचे की गणपतीची प्रतिष्ठापना तुम्ही सांगितलं की ह्या मुहूर्ताप्रमाणे करावीच, मात्र कुठल्या दिशेला ही करावी, कोणत्या दिशेला जो पुजारी असतो किंवा जो करणारा प्रतिष्ठापना करणारी जी व्यक्ती असते त्याचं तोंड असायला पाहिजे? वास्तुशास्त्रानुसार आपण पाहिलं की देवारा कुठे असावा, देवारा आपल्या संपूर्ण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावा। बरोबर बरं, आपल्या देवराच्या बाजूला जर काही जागा असेल तर तेथे गणेशाची स्थापना करणे अतिउत्तम। जर तिथे काही प्रॉब्लेम असेल किंवा जागेअभावी तिथे काही शक्य नसेल तर संपूर्ण घरात कुठेही, मग हॉलच्या उत्तरेच्या भिंतीला किंवा पूर्वेला म्हणजे पाठ करून गणेशाची, आणि आपलं तोंड उत्तरेला येईल किंवा पूर्वेला येईल या प्रकारामध्ये त्याची स्थापना करावी। बऱ्याच घरांमध्ये पाहतो की ते पश्चिम मध्यावर किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये स्थापना केली येते, तर हे थोडं चुकीचं आहे किंवा योग्य फळं जी पूजेची मिळाली पाहिजे ते मिळू शकत नाही, तर ते थोडं टाळावं शक्य असल्यास। म्हणजे थोडक्यात काय तर ह्या गोष्टी टाळल्या तर जास्तच लाभदायक ठरू शकतील। त्याचबरोबर आपण म्हणतो की शाडूच्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठापना करतो, मात्र आपण त्याचसोबत आपल्या घरातला जो गणपती असतो, म्हणजे पितळाची मूर्ती असेल किंवा चांदीची मूर्ती असेल त्याची देखील पूजा करतो आणि अर्थात त्याच गणपतीबरोबर आपण त्यालाही स्थानपन्न करतो। त्याच्या मागचा काय मेन हेतू आहे आणि का असं करावं? ह्याला दोन कारण आहेत। एक तर शाडूच्या मूर्तीची रोज तुम्हाला अभिषेक किंवा स्नान घालता येत नाही। ती जी पितळेची छोटी मूर्ती आहे ती आपण त्या म्हणजे मुख्य मूर्तीच्या उजव्या हाताला ठेवली तर त्याला रोज अभिषेक किंवा स्नान घालता येतं, ते एक महत्त्वाचं कारण आहे। आणि दुसरं एक त्याला कारण आहे की समजा शाडूच्या मूर्तीला क्वचित किंवा काही तडा गेली किंवा काय गेली तर आपला जो उत्साह असतो तो उत्साह कमी होऊ शकतो आणि मग पूजनास आपल्याला तो उत्साह राहत नाही। मग त्यावेळेला तडा गेलेल्या किंवा भंग पावलेल्या मूर्तीची पूजा न करता ती जी पितळेची छोटी आपली मूर्ती असते तिची नियमित पूजा करावी आणि रीतिरिवाजाप्रमाणे जे काही आपण विसर्जन करतो त्याप्रमाणे ती भंग पावलेली मूर्ती देखील विसर्जित करावी। यासाठी ते पितळेची मूर्ती ठेवली, त्याची पण पूजा करायला पाहिजे। कोकणात काही ठिकाणी मूर्तीच्या ऐवजी सुपारी ठेवली होती पानांवर, तर ते पण करू शकतो। बरोबर आहे। त्याचबरोबर अनेकदा असं होतं की काही कारणास्तव गणपती बसवण्यामध्ये खंड पडू शकतो, मग काही कारण असू शकतात त्याच्यामागे, पण पुन्हा एकदा त्यांना त्या कुटुंबाला असं वाटत असतं की आपण पुन्हा एकदा गणपती स्थापन करावा, तर अशा वेळेस हे योग्य आहे का आणि त्यांनी कशा पद्धतीने गणपतीची स्थापना करावी? 1.5 दिवस ठेवावा का 5 दिवस, असं काही ठरलेलं असतं का? बघा, गणपती म्हणजे संकटमोचन, विघ्नहर्ता म्हणतो नाही का, पण त्याची स्थापना कोणीही कुठेही करू शकतो, याला शास्त्रात कुठेही काही लिहिलेलं नाहीये याबद्दल। बरं, खंड पडला असेल एखाद्या वर्षी तर तुम्ही ह्याही वर्षी चालू करू शकता। काही ठिकाणी बघा काही प्रचलित असतं की नाही या वर्षी इथे गणपती बसला ना तर इथेच बसला पाहिजे, असं काही कुठे लिहिलेलं नाही। फक्त मनोभावे पूजा होणं हे फार महत्वाचं आहे। बरोबर आहे। आणि रीतिरिवाज, समजा आता मी
काही खंड म्हणजे पूर्वी करत असो 1.5 दिवसाचा गणपती बसत असेल पण मध्ये खंड पडला तर त्या प्रथेप्रमाणेच 1.5 दिवसाचा गणपती त्यांनी चालू ठेवा. म्हणजे नक्कीच ती जी प्रथा पूर्वापार चालत आली आणि जरी खंड पडला असेल तरी पुन्हा एकदा ते सुरू करू शकतात आणि जेवढे दिवस ते ठेवत होते म्हणजे 1.5 दिवस असेल किंवा 5 दिवस असेल जेवढे दिवस ते त्याप्रमाणे प्रथा पुन्हा एकदा सुरू करू शकतात. नक्कीच आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झालेली. पहिला फोन आलाय औरंगाबादवरनं. अरुणा बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार अरुणाजी, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, तर माझं असं म्हणणं आहे, आमचा मुख्य द्वाराच्या समोरच गणपती आम्ही बसवतो, गणेश मूर्ती, पण आमचं तोंड पश्चिमेला येतो. तर ते चालतं का नाही चालत, म्हणजे कितपत योग्य आणि कितपत योग्य नाही? कसं आहे सुवर्णाजी की पश्चिमची दिशा जी असते ना ही अस्ताची असते आणि जर आपण सायंटिफिकली पाहिलं तर जेव्हा पश्चिमेला मावळतो सूर्य तेव्हा तो फार तप्त होतो आणि तो तप्तपणा त्या भिंतीमधून घरामध्ये येत असतो. त्यासाठी तिकडे जर आपण स्थापना करत असो तर तो थोडंसं अयोग्यच आहे. तर तुम्हाला जर ह्या साईडला दरवाजाच्या उजवीकडे किंवा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे जर जागा असेल तुमच्याकडे तर तुम्ही बसवू शकता. अगदीच नाईलाज असेल तर त्याला काही पर्याय नाही, तुम्ही तो कंटिन्यू करा. बरोबर आहे. त्याचबरोबर सर बऱ्याचदा असं होतं की गणपती आलेले असतात घरात, मात्र कुठेतरी सोयर किंवा सूतक लागतं. तर अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे? मग कोणी गणपतीची पूजा केली पाहिजे का विसर्जन केलं पाहिजे? ही एक मनात प्रत्येकाच्या शंका उपस्थित होते. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सोयर आणि सूतक म्हणजे कोणी व्यक्ती मृत्यू पावतो किंवा कोणीतरी जन्माला येतो, अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला बऱ्याच म्हणजे अफवा किंवा काय म्हणतात ते गैरसमज समाजामध्ये आहेत. पण अशा वेळेला एक तर भटजी किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे ती पूजा करून घ्यावी. बरं, आपल्याला जर म्हणजे ज्या मूर्तीचं विसर्जन करायचं असेल तर तुम्ही इमिजिएटली करू शकता. मग तुमच्या प्रथेनुसार 7 दिवस किंवा 10 दिवस ठेवण्याची काही गरज नाही, तर हे करू शकतात त्यावेळेला. म्हणजे नक्कीच हा एक गैरसमज आहे की सोयर किंवा सूतक जरी असलं तरी देखील तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता, पण त्याच्या पूजा नाही करू शकत, कारण तुम्ही नैवेद्य नाही करू शकत. कारण ते सोयर आणि सूतक या कालावधीमध्ये नैवेद्य ग्रहण म्हणजे दाखवलं जात नाही, ग्राह्य नाहीये शास्त्रामध्ये. पण बाहेरच्या व्यक्तीकडनं पूजा करून मग लगेच विसर्जित करायची? हो, विसर्जित केलं तरी चालतो. तुम्हाला अगदीच 5 दिवस किंवा शक्य नसेल तर तुम्ही इमिजिएट त्याला विसर्जित करू शकता. आणि ह्याच गैरसमजाबरोबर अजून एक असा गैरसमज आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये असेल की जी गर्भवती स्त्री असेल एखाद्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या घरी गणपती येत असेल तर तो गणपती विसर्जन करायचा नाही, असा एक गैरसमज आहे. तर हा गैरसमज आहे की बरोबर आहे? नाही, गैरसमज आहे. गणपती आणि जी गरोदर बाई आहे यांचा काही संबंध नाही. आणि गरोदर राहणं की हा नॅचरल म्हणजे प्रोसिजर आहे, त्याचा कुठेही संबंध नाही किंवा लवलेश नाही, कुठेही तो जोडू देखील नाही. तर असं माझी प्रेक्षकांना विनंती आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, खरं तर तो एक चांगला क्षण असतो की आपल्या कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येणार असतो. त्याचबरोबर आता अर्थातच आपण म्हणतो की गणपतीला जास्वंदीचं फुल प्रिय आहेच, त्याचबरोबर दुर्वा देखील तेवढ्याच प्रिय आहेत. मला ह्या एकूणच गणपतीच्या फुलांच्या बद्दल माहिती पाहिजे की जास्वंदीचं फुलच का किंवा दुर्वाच का प्रिय आहेत गणपतीला? जास्वंद, तांबडा कमळ, रुई, सुगंधी जी विष्णूला फुलं आवडतात आणि मंदाराची फुलं ही फार प्रिय आहेत. तर ती गणपतीच्या चरणी अर्पण करावी. एक आहे, दुसरं एक आहे की दुर्वा आणि बेल आणि तुळस ही गणपतीला वाहू नये. तुळस फक्त गणेश चतुर्थीला चालते, वाहिलेली चालते, पण जी बेलाची पानं आहेत ती वाहू नयेत गणपतीसाठी. बरोबर. म्हणजे थोडक्यात गणेश चतुर्थीला जर आपण तुळस वाहिली तर चालू शकेल, मात्र बेलाचं पान हे गणपतीला व्हायचं नसतं. त्याच्या मागे काही कारण आहे का? कारण असं काही लिहिलं नाही शास्त्रात, पण नाही वाहू असं लिहिलेलं आहे. नक्कीच. अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. एक प्रेक्षक बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. राजश्री, बोला. हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, मला हे विचारायचं आहे की शाडूचीच मूर्ती असणं उत्तम की प्लास्टर ऑफ पॅरिसची पण चालते? आणि दुसरा प्रश्न हा की आमच्या इकडे गावाकडे 10 दिवसाचा गणपती बसवतात, पण आता आम्ही इकडे खोपोलीला राहायला आलोय ना, तर आम्ही 1.5 दिवसाचा बसवणं सुरुवात केलं, म्हणजे गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं आमचं. तर तसं चालतं का?
कारण मग कधी कधी प्रॉब्लेम आला तर म्हणजे करणारं कोणी नसतं ना, त्यामुळे मग आम्ही 1.5 दिवसापासून सुरुवात केली. तर असं वाटतं की गावाकडे 10 दिवस बसवतात, मग त्याच्याचं काही हे आहे का? पण गावात बसवतात का 10 दिवस तुमचा गणपती? हो, गावाकडे. कारण आम्ही खामगाव साईडचे ना, बुलढाण्याला, तिकडे सगळेजण 10-10 दिवसच बसवतात. अच्छा अच्छा. पण आम्ही इकडं म्हणजे आता 1.5 दिवसाचं सुरू केलं. बरोबर. नक्कीच राजश्री ताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील. सर, काय शाडूची मूर्त्या पूर्वी बनवल्या जायच्या, परंतु आता इको फ्रेंडली गणपती बनवण्यास म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस जास्त वापरला जातो. तर त्याबद्दल काही कुठे म्हणजे आता शाडूच्या मूर्त्याच बनत नाहीत तर ते चालतं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. दुसरी अशी गोष्ट आहे की गणपती 10 दिवस मी पूर्वी ठेवतात, आता 1.5 दिवसाचा. कसं आहे की आपल्या ताकदीनुसार आर्थिक ताकद म्हणा किंवा आपल्याला मिळणारा जो वेळ आहे या क्षमतेनुसार तो गणपती ठेवावा. अगदीच जर आपल्या म्हणजे अंतरून छोटं आहे आणि पाय म्हणजे बाहेर जात असतील तर तसं काही करू नये. 1.5 दिवस करा, पण मनोभावे करा, अगदी तुम्हाला गणपती पावन होईल. नक्कीच नक्कीच. म्हणजे काही कुठेही असं 10 दिवसच ठेवला पाहिजे असं काही शास्त्रात लिहिलं नाहीये. नक्कीच सर, आपण अशी चर्चा पुढे चालू ठेवूया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड समृद्धीचे आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. पासवर्ड समृद्धीचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती गणेश पूजन आणि वास्तू ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे. मी चर्चेकडे पुन्हा वळणारच आहे, मात्र तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे मुंबईवरनं. रणजित बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझं नाव रणजित पाटील आहे, मुंबईवरून बोलतोय. आणि माझी जन्मतारीख आहे 21/4/1989. मग पुढे प्रश्न काय तुम्हाला? हा, तर माझा प्रश्न असा आहे की म्हणजे माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ना कुंडलीबद्दल विचारायचं आहे की नेमकं फ्युचर मध्ये काय करता येईल. मला जॉब आहे बिझनेस साठी. बरोबर. रणजित, एक काम कर, आता आपण काही लॅपटॉप वगैरे वापरत नाही आहोत, तर तू काय कर, मुंबई ऑफिसचा नंबर आहे माझा, जो डिस्प्ले होईल थोड्या वेळ, तर तिथे तू कॉन्टॅक्ट करून तुझं जन्मतारीख आणि जन्मवेळ आणि जन्मस्थान ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, त्या तू दे. आणि तुझे जे काही प्रश्न असतील ते सांग, तुझा प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला ईमेलही करू शकतात, कारण की आपल्या डिस्प्ले होतच आहे नंबर्स आणि ईमेल्स. त्याचबरोबर सर, आपण आपल्या पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. अर्थात गणेश पूजन तर हे झालंच, मात्र बऱ्याचदा असं होतं की नुसतं गणपतीची स्थापना करणं किंवा वास्तू शांती करणं ह्याच्यामुळे वास्तुदोष जातात असं नसतं. तर वास्तुदोष जाण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आणि साधारणतः आपण वास्तुशास्त्रज्ञाकडनं जर वास्तुदोष काढून घेतले तर त्याचा आपल्याला कधीपर्यंत फरक जाणवू शकतो? कसं आहे की आपण जेव्हा आजारी पडतो तर प्रत्येकाचं शरीर हे वेगळ्या क्षमतेचं असतं. आणि त्या आजाराने तुम्हाला किती म्हणजे आतून हे केलंय, म्हणजे खंगलंय ते शरीर, त्यावर तुमचं किती औषध काम करतंय यावर त्याचा कालावधी डिपेंड असतो. आता वर्षानुवर्ष आपण एखाद्या वास्तूत राहत असतो, त्या दूषिततेमध्ये, त्यामध्ये आपल्याला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक इतके त्रास होत असतात. आणि तुम्ही वास्तूचे जेव्हा आपण दोष निवारण करतो तेव्हा ते इमिजिएट नाही निघत. बरोबर. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ते इमिजिएट सगळं झालं पाहिजे. तसं नाही होत. हे काय म्हणजे जादूचं काम नाहीये की आम्ही गेलो आणि जादू केली, तसं नसतं. तर ही एनर्जी क्रिएट होण्यास थोडी वेळ लागते. प्रत्येक वास्तूला जो कालावधी असतो बरा होण्याचा हा वेगवेगळा असतो. त्यात तुम्हाला सांगतो की नैऋत्य कोपरा जर दूषित असेल तर ह्या वास्तूला बरं होण्यास जास्त वेळ लागतो. कारण हा जो कोपरा असतो हा फार सेन्सिटिव्ह कोपरा असतो. म्हणजे ह्याला बरं होण्यास जास्तीत जास्त काळ म्हणजे 1 वर्ष देखील लागू शकतो. कमीत कमी 8 महिने आणि जास्तीत जास्त 1.5 वर्ष इतका कालावधी तर कुठल्याही वास्तूला, सर्वसामान्य वास्तूला लागू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जसं आपण ट्रीटमेंट घेतो कुठल्याही डॉक्टरकडे, तेव्हा आपण डॉक्टरकडे जाताना किती पॉझिटिव्ह असतो, नाही का? आणि हा पॉझिटिव्हनेस आणि डॉक्टरची ट्रीटमेंट किंवा त्याचं ज्ञान हे एकत्र येऊन ते ट्रीटमेंट केले जाते आणि त्याचा रोग निवारण केलं जातं. तसंच आहे, जेव्हा एखादा व्यक्ती वास्तुतज्ञ तुमच्या घरी काम करावा येतो तेव्हा तुम्ही किती पॉझिटिव्हनेस दाखवताय हे देखील महत्वाचं आहे. आणि हा पॉझिटिव्हनेस तुमच्या असेल तर जगातला वास्तुदोषच काय, जगातला कोणताही प्रश्न सोडवतो. कालावधी द्यावा लागतो आणि नक्कीच या कालावधीनंतर चांगले फायदे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर, तुम्ही आतापर्यंत लाखो लोकांची खरं तर घरं बघितली आहेत, मात्र तुम्ही मगाशी म्हणालात की नैऋत्य कोपऱ्यात जर काही वास्तुदोष असेल तर तो काढण्यासाठी आणि त्याचा पूर्णतः व्यवस्थित ते स्थिरस्थावर होण्यासाठी जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी धरून चाला आपण लागतो. तर एक्झॅक्टली तुम्हाला आलेला एखादा अनुभव नैऋत्य कोपऱ्यामध्ये असा कोणता वास्तुदोष असू शकतो की ज्याच्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास, मनस्ताप खरं तर सहन करावा लागतो? नैऋत्य कोपरा हा राहू केतूचा
आणि राहू केतू हे पिशाचांचे दैवत आहेत. त्यामुळे जर आपण असं बघितलं तर आपली पृथ्वी 23 अंशांनी कललेली सायंटिफिकली जर बघायला गेलं तर. आणि जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा जर भार असतो हा ईशान्य ते नैऋत्यकडे होत असतो. मग हा जर कोपरा वाढलेला असेल, कट झालेला असेल, ते WC बाथरूम किंवा किचन असे काही दरवाजे म्हणा असे काही प्रकार म्हणजे असतील तर तो वास्तुदोष पकडला जातो. मग येथे हा जो गुरुत्वाकर्षणाचा भार असतो हा जास्त प्रभावित होतो आणि मग तिथे त्रास चालू होतो, मुख्य म्हणजे घरमालकापासून. अरे बापरे. हा महत्वाचा म्हणजे दोष जो असतो तो घरमालकाला लागतो आणि तो आजारी पडू शकतो, आर्थिक नुकसानही होऊ शकतं, काही होऊ शकतं. म्हणजे आजारपण म्हणा, आर्थिक नुकसान म्हणा, किंवा जी बॅलन्स जो असतो वास्तूचा तो इथला निघून जातो, बिघडू शकतो. त्यामुळे काय होतं की ह्या कोपऱ्याला जास्त सेन्सिटिव्ह मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये आणि हा बरा होण्यास भरपूर वेळ लागतो. म्हणजे नक्कीच नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे कुठल्या प्रकारचं आपण वास्तू दोष निवारणासाठी यंत्र किंवा काय ठेवलं तर जास्त योग्य ठरू शकेल? नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर शिशाचा जास्त वापर झाला तर हे जास्त उपयोगी असतं. कारण शिस जे असतं ना ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे किंवा निगेटिव्हिटी शोषून घेण्यास सक्षम असतो. तर इथे शिशाचं असं प्लेट्स म्हणा किंवा लादी म्हणा अशा काही जर आपण तिथे टाकल्या तर हे जास्त उपयोगी पडतं, जास्त उपयोगी पडू शकतं. अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. श्याम बोलतायत बुलढाण्यावरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार श्याम, बोला. हा हॅलो. हा नमस्कार, बोला. मला सर्वांना विचारायचं आहे की गणपती उजव्या सोंडेचाच जास्त महत्वाचा आहे की डाव्या सोंडेचा महत्वाचा आहे? नक्कीच. तुमच्या घरी गणपती बसतो का? काय म्हटलं? तुमच्या घरी गणपतीची स्थापना होते का? हो, दरवर्षी होते. बरं, मग तुमच्या घरी डाव्या सोंडेचा तुम्ही गणपती बसवतात की उजव्या सोंडेचा दरवर्षी? नाही, दरवर्षी डाव्या सोंडेचाच बसवतो आम्ही, पण अशी गैरसमज आहे काहीतरी. हो नक्कीच आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. नक्कीच आपण सर तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देतील. सर आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया पण एका ब्रेक नंतर. पासवर्ड समृद्धीचे आमच्या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड समृद्धीचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय गणेश पूजन आणि वास्तू या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. महेशजी, मगाशी आपल्याला फोन आलेला होता आणि त्यांना उजव्या सोंडेचा गणपती योग्य आहे का डाव्या सोंडेचा गणपती, ते काही गैरसमज त्यांच्या मनात आहेत, तर तुम्ही ते दूर कराल. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हटलं जातं आणि याची रेग्युलर पूजा होणं किंवा सोहळं पाळणं किंवा बरेच असे काही लिहिले गेलेले आहेत शास्त्रामध्ये. परंतु डाव्या सोंडेचा गणपती नॉर्मली याच्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती पूजेसाठी वापरला जात नाही किंवा आपण गणेश जेव्हा स्थापना करतो तेव्हा डाव्या सोंडेचा गणपती वापरला जातो. आणि काही गैरसमज आहेत, जसं उजव्या सोंडेचा गणपती आपण घरात बसवला तर आणि व्यवस्थित नाही पूजा वगैरे केली तर असं होऊ शकतो, तसं हे गैरसमज आहे, तर त्याकडे लक्ष देऊ नये. नक्कीच. थोडक्यात काय की मनोभावे पूजा केली तर नक्कीच कोणत्याही देवाची मनोभावे पूजा केल्याने किंवा तुम्ही चांगलं फळ मिळू शकतं. नक्कीच, अर्थातच. म्हणजे अर्थातच आपण गेल्या महिन्यात बालक पालक आणि वास्तू, पती पत्नी आणि वास्तू, कुटुंब आणि वास्तू ह्या विषयांवरती वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली. कुठेतरी आपण तुम्हाला आलेला एखादा अनुभव आमच्याशी शेअर कराल? मधुरा, मीच मला सांगतो की जे आपण कार्यक्रम घेतले बऱ्याच लोकांनी मला सांगितले की खरंखर G24 एक वेगळे विषय घेतले आणि खरंखर लोकांना समृद्धीचे पासवर्ड मिळाले. कारण बऱ्याच घरांमध्ये मी जेव्हा व्हिजिट केले त्यानंतर तेव्हा नातेसंबंध बरेच फाटले होते, मुलांचे प्रॉब्लेम जास्त तिथे झालेले, क्रिएट झालेले आलेले किंवा पती पत्नींचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह करता आले. आणि एक तुम्हाला एक अनुभव सांगतो की पुण्यामध्ये मी गेलो होतो नारायणगाव या गावात. तर त्या गावात मध्ये म्हणजे व्यक्तीने खूप कष्ट करून संपत्ती वगैरे म्हणजे व्यवस्थित जमा केली होती किंवा व्यवस्थित सेटअप होता. त्याचा एकुलता एक मुलगा होता जो त्याचा काहीच ऐकत नव्हता किंवा ज्या क्षेत्रात त्याला टाकत होता तिथे तो फेल होत होता. तर ह्या आणि त्याला जे होणारं दुःख होतं मग त्याला असं वाटत होतं की काही म्हणजे आपल्या त्याला ट्रीटमेंट देण्यामध्ये काही प्रॉब्लेम चुका झाल्या का. परंतु जेव्हा त्याला प्रूव्ह करून दाखवलं की बाबा नाही, ईशान्य कोपरा खराब असल्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे, तेव्हा त्यांना ते पटलं आणि स्पेशली ते दोष आम्ही लगेच हटवून टाकले. बरोबर, म्हणजे लगेच दोष निवारण झालेले आणि अर्थातच त्यांना फळ देखील मिळालं असेल. आपल्याला अजून एक फोन आलाय. परशुराम बोलतायत कोल्हापूरवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. हा बोला. माझा प्रश्न असा आहे की मी भाड्याच्या घरामध्ये राहतोय
आणि मला देवघरातला गणपती साईडला घेऊन पूजा केली तर चालेल का 11 दिवस? नाही, कळलं नाही, काय म्हणता तुम्ही? हा सर, मी भाड्याच्या घरामध्ये राहतोय हा, आणि मला देवघरामधला गणपती घेऊन साईडला पूजा केली तर चालेल काय 11 दिवस? हो चालेल ना, का नाही चालणार? म्हणजे तुम्ही मूर्ती तर बसवणार आहात ना? नाही, मूर्ती नाही, मूर्ती नाही, देवघरातलाच पूजा करते त्यांची ना. गणपतीची मूर्ती. हा, कसं आहे, तो काही पूजा ठिकाणी करायची होती मी. काही ठिकाणी मूर्ती आणून ती विसर्जित केली जाते, तर काही ठिकाणी ती विसर्जित करत नाहीत. जसं कोकणामध्ये विसर्जित केले जाते, परंतु जर तुम्ही नाशिक या साईडला गेला कुठेतरी नैसर्गिक रित्या ते बरोबर. विचार करतात, निसर्गाचा ह्रास होऊ नये यासाठी हा तर सगळा यांना विचार मी केला सल्ला जातो. देईन की तुम्ही काय पूजा करू शकता, असं काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर अजून एक प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांनी वास्तुशांती केलेली असते, मात्र कुठेतरी वास्तुदोष तरी देखील असतो, तर अशा लोकांना तुम्ही काय उपाय सुचवाल? नाही, वास्तू शांती करणं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा घरात पाऊल टाकतो ना, म्हणजे वास्तू परीक्षण करताना, तेव्हा पहिला हेच असतं शंका की आम्ही सर वास्तू शांती घातलेली आहे. परंतु या लोकांना सांगू इच्छितो की वास्तू शांती हा धार्मिक भाग झाला की तो कशासाठी वापरला जातो, तर जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा घर बांधताना अनेक लोकांचा वावर तिथे असतो किंवा बरीच कीटकांची अजाणतेपणे हत्या होते, तर यापासून शुद्धता मिळावी, घरामध्ये पावित्र्य यावे, धार्मिकता यावी आणि वास्तुपुरुषाची मनोभावे स्थापना व्हावी, यासाठी वास्तुपूजा केली जाते. तर वास्तुदोष हा सायंटिफिक भाग आहे की जे घरामध्ये एनर्जी येण्याचा जो काही प्रॉब्लेम तयार होतो किंवा काही थोडक्यात काय केवळ वास्तुशांती करून भागत नाही, तर वास्तुदोष निवारण करणं ही तितकंच बऱ्याच लोकांना तो गैरसमज आहे की नाही. सर, आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आपल्याला आज इथेच थांबावं लागतं. आपण पुढच्या भागात अशाच वेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड समृद्धीचे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.